आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकच्या चेन स्नॅचिंग प्रकरणात चोरांचा थरारक 27 किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। विशेष म्हणजे या धाडसी कारवाईबद्दल पोलीस उपनिरीक्षक मनोज विशे यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कारही करण्यात आलाय। नाशिकच्या आडगाव परिसरात गणेश मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल 80,000 रुपयांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले। या घटनेनंतर शहरात सतर्कता वाढवण्यात आली आणि संबंधित माहिती वायरलेसवर प्रसारित करण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक मनोज विशे यांना वायरलेस कॉलमधून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ गरवारे चौफुली परिसरात मोटारसायकल थांबवून तपासणी सुरू केली। याच दरम्यान संशयित व्यक्ती तेथून जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि अडवण्याचा त्यांनी प्रयत्न करताच तो मोटारसायकलवरून पळून गेला। विशे यांनी त्या मोटारसायकलचा नंबर लक्षात ठेवून कंट्रोल रूमला तात्काळ माहिती दिली आणि स्वतः पाठलाग सुरू केला। तब्बल 27 किलोमीटरचा हा थरारक पाठलाग विविध भागातून सुरू राहिला। चोरटा पळत पळत MIDC परिसरात पोहोचला आणि अखेर फॉर्च्यून कंपनीजवळ त्याने मोटारसायकल सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र विशे यांच्यासह आडगाव DBच्या अंमलदारांच्या मदतीने त्याला यशस्वीरित्या ताब्यात घेण्यात आलंय। या चेन स्नॅचरच्या ताब्यातून सुमारे 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। या धाडसी आणि तत्पर कारवाईबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक मनोज विशे यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय। पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या प्रशंसा पत्रात त्यांच्या कर्तव्य दक्षतेची, निष्ठेची आणि साहसाची नोंद घेण्यात आली आहे। नाशिक पोलिसांची ही वेगवान आणि परिणामकारक कारवाई गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रभावी ठरते। पोलीस उपनिरीक्षक मनोज विशे यांच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांमुळे नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक बळकट झालाय। 9 न्यूज महाराष्ट्रकडून या शौर्यगाथेला सलाम।